तर गाईज बघा, आता मी किती वाजलं सांगते तुम्हाला. नमस्कार यूट्यूब फॅमिली, इंस्टा फॅमिली, फेसबुक फॅमिली, तुम्हाला सगळ्यांना शकुंतला बंगाळेचा नमस्कार. आणि शेतात आज काय चालू आहे सांगते तुम्हाला. थोडंसं आभाळ आलेलं आहे, थोडंसं चिंता कमी झाली. आभाळ आल्यामुळं पाऊस आला नाही अजून, पूर्ण चिंता काही गेलेली नाही आहे. रोज पाणी थोडं थोडं घालतोयच. पिकं पेरलं होतं आधी, पहिला पाऊस पडल्या तर थोडं थोडं आलं आहे. पण कसं आहे, पावसाच्या पाण्याची सर कधीच येणार नाही कोणालाच. म्हणजे जे देवानं आपल्याला आपल्यासाठी केलेलं आहे, देवाच्या पुढं आपण जाता येणार नाही. म्हणून म्हणतात ना, निसर्गासंग आपण छेडछाड करायची नाही. म्हणजे निसर्गाला आपण त्रास द्यायचा नाही. म्हणजे कसं, झाडं तोडायचं नाही. आणि शेती आहे आपली, त्याला चांगलं फुलवायचा प्रयत्न करायचा. आणि आपल्याला शेतात जेवढे झाडं होतील तेवढे झाडं लावायची, पीक लावायचं. आणि पाण्याची जुळणी करायची. म्हणजे आपल्या ऐपत असले तर हिर, नाही तर मग बोर तरी काढायचं. आणि आम्ही बोरच काढले त्यासाठी. हिरीला लई पैसे लागते, ऊन लागायला लागले. आम्ही तसंच केलं. शेत घेतलं. शेत घेतल्या लाईट घेतली, बोर पाडले. आणि मग शेताची सगळी दुरुस्ती करून घेतली. आणि मग आपलं फार्म हाऊसचं, म्हणजे आपलं शेतातलं घर बांधायचं काढलं. आणि आता तुम्हाला दाखवते आज मी काय आणले. आणि आता शेळीसाठी शेड बांधायचं लागले. म्हणजे कसं, तुम्हाला माहीतच आहे, मला असं उघड्यावर मूग जनावर पाळलं, त्यांचा हाल वाऱ्या वादळाचं पावसाचं करू वाटत नाही. त्यामुळे म्हटलं आपल्या घरासाठी काय ना, 2 काय ना शेळ्या पाळायच्या. म्हणजे आपलं जे गवत निघतं आहे शेतातलं, म्हणजे कसं शेळी पालन म्हणजे कसं आम्हाला अजून माहीत नाही आहे. म्हणजे आपण आता खास धंद्यासाठीच करतो आहे का आपल्यासाठी करतो आहे. आणि काय ना काय तर माणसाला करणंच भाग्य, म्हणजे करायलाच पाहिजे ना. नाही केलं, हातावर हात धरून बसलं तर आपल्याला कोण देणार आहे का. आपल्याला कष्ट करायलाच पाहिजे. कुठलं ना कुठलं काम करायसाठी प्रयत्न केलाच पाहिजे. आणि ते काम करायसाठी काय ना काय शेड असलं तर शेड बांधायच पाहिजे. ते पण आपले चादर बघून. आणि आपल्याशी पैसे असलं तर करायचं, नसलं आता नसतं. आता थोडं होतं म्हणून काय केलं आम्ही, शेडच केलं. आता पैसे जर नसतं तसं तर पैसे कसं होते, येईल तेवढा पैसा कमीच पडतो माणसाला. पण हातचा आपण कसा ठेवतो तुम्हाला माहीतच आहे. मी तुम्हाला सांगते म्हणल्यावर मी कशी करत असणार आहे. तर लाईट बिल बचत करायची, पाणी बिल बचत करायचं, म्हणजे सगळीकडं बचत करत येते. आणि आपली चैनी पण बचत करते. आम्ही पण जास्त बाजार इकडं तिकडं फिरत नाही. जास्त कपडे लत्ता खरेदी करायला जात नाही. जास्त चपल्या खरेदी करायला जायचं नाही. आणि भाजीपाला पण आपल्याला लागतोय तेवढाच. मी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगितलेच, लागतोय तेवढाच आणायचा. उठसूट भाजीपाला आणायला पळायचं नाही. उठसूट कडधान्य आणून धडाधड भरून ठेवायचं डब्यातनी, आणि मग कीड लागली की फेकून द्यायचं. तर असं पण करत नाही. म्हणजे सगळीकडं बचत करायचं. साबण जास्त पाण्यात पडू द्यायचं नाही. आपला कपडा झाला चोळून की साबण एका कडेला वाळल्यात ठेवायचा. तर साबण पण आपल्याला 8 दिवस जातो एक साबण. निरमा पण 1 किलो आणला तर चांगलं 15 दिवस जातो आम्हाला. तर आता 1-2 माणसं असले तर त्यांना महिनाभर गेलाच पाहिजे 1 किलो निरमा. ढीगभर ओतला म्हणजे ढीगभर साबण निरमा वापरला ना तर कपडे निघतात, असं काही नाही आहे. कसं आहे, त्याला पण पद्धत असते. चांगले कपडे असले ना तर हलकासा साबण लावला, थोडासा निरमा टाकला, कपड्याला चोळणं खळदीना चांगलं चोळून धुतलं का नाही, कपडा खळदीना निघतो. आणि पिळताना पण 2-3 पाण्यातून काढायचं, बरं थोडं थोडं पाणी घ्यायचं. पाणी पण बचत करायचं. धरतीवर बघताय आता आज परीक्षा घ्यावी लागला देव आपल्याला. का घेतोय परीक्षा, तर आपण बदाबदा पाणी नासायचं नसतं, पाणी धो वाया घालवायचं नसतं. म्हणून देव परीक्षा घेतोय आपली. घ्या की पाणी तुम्हाला दिलं तर तुम्ही नाश करताय. ढीगभर बालट्याच्या बालट्या पाणी ओतताय. 4 कपडे असले तर पोरीनं लावलं ना बालटी नळ चालू, आणि टाकीचं पाणी नळ चालूच असलं आणि कपडे धुवतच असले ती, तर मी सारखं ओरडत असते पोरींना. म्हणजे काय म्हणत असत्या, पाणी आहे म्हणून पाण्याची किंमत करू नका, म्हणजे किंमत कमी करू नका. पाणी कधी दगा देईल आणि पाणी कधी कमी पडेल आपल्याला सांगता येणार नाही. तर त्यावेळेला तुम्हाला पाण्याचं महत्त्व कळणार आहे. मी सारखं रोज म्हणते, दुष्काळ असू द्या, नाही तर पावसाळा असू द्या, नाही तर थंड असू द्या. असं नाही की मी आज आता पाणी आपल्याला पाऊस पडत नाही म्हणून म्हणत्या, असं काय नाही आहे. पाणी असलं भर पावसाळ्यात पण मी म्हणते की टाक्यासारखं बोर का लावताय, सारखं टाकीतलं पाणी संपतंय कसं. मग कपडे लत्ता झाल्यानंतर एवढं धो पाणी वतायचं नाही. टॉयलेट बाथरूमला पण गेलं तर पाणी किती लागतं, जेवढी जरवत आहे तेवढंच टाकायचं. आणि स्वच्छ ठेवायचं. असं नाही की कसं पण वापरून थोडं पाणी वापरायचं आणि घाणेरडापणा करायचं, ते नाही करायचं. जिथं वापरायची गरज आहे टॉयलेट बाथरूममध्ये तिथं वापरलं पाहिजे. जिथं बचत करायची आहे तिथं कमी पाण्यात पण कपडे धुता येतात, कमी पाण्यात पण भांडी घासता येतात. धो पाणी वापरायचं नाही. आणि धो पाण्याची
सवय लावायची नाही. म्हणजे कसं होतं, आता पाणी कमी पडलं तर मग आपल्याला लय अवघड जातं. म्हणजे कुठलं पण, आता आपण लय मोठ्या घरातून आलं असं गरीब घरात आलो तर आपल्याला किती अवघड होतं. तसं गरीब गरीब घरातनं मोठ्यात गेल्यानंतर पण अवघड होतं. काय होतं तर डोक्यावर मस्ती चढती पैशाची, गरिबी विसरून जातो आपण. तर सगळ्या गोष्टी धोकादायक आहे त्या. फक्त विचारपूर्वक जगायचं आहे, एवढंच करायचं आहे. आणि मी विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करते. त्यामुळं मी काय करते, आपलं जसं होईल तसं आपल्या परिवाराला प्रगतीत कशी मदत होईल, आपलं परिस्थिती सुधारायला कशी मदत होईल, तर कुठलं आपण बचत केलं पाहिजे, कुठला नाश नाही झालं पाहिजे, ना पैसा नाश झाला पाहिजे, ना अन्न नाश झालं पाहिजे, ना पाणी नाश झालं पाहिजे, ना कपडे लत्त्याला पैसा बाहेर घालवून येऊ नका, ना कडधान्य भाजीपाला जेवढा लागतो तेवढा आणा. तेल तूप पण जास्त खाल्ल्यावर अंगी लागते असं नाही आहे. अंगी लागायसाठी प्रमाणात खायला लागतं. प्रमाणातच जगायला जेवढं आपल्याला शरीराला लागतं आहे ना तेवढंच खायला लागतं. पोट भरून खायसाठी आपण जगत नाही, जगायसाठी खायचं असतं. तर हेल्दी राहतं माणूस. पोट भरून खायसाठी जगलं ना तर आपण हेल्दी नाही राहत. आपलं शरीर हे होऊन जातं, काय म्हणतात त्याला, जाड होऊन आपल्याला ब्लड प्रेशर, साखर, गोड खाल्लं तर साखर आणि नमक जादा खाल्लं तर ब्लड प्रेशरची तक्रार होत्या. हे बघा इकडं मागं तुम्हाला दिसत असेल झाड, हे बघा हे आहे मोठं झाड आहे इथलं. तिकडं हे बघा तिकडं लावलं आहे बघा छोटं. ते आत्ता टेरिसवरनं काल आणलं आणि कालच लावलं आहे. आपलं डाळिंबाची, लिंबूची आणि आपलं शेवग्याचं. तर मोठं झालं ना तर म्हणलं शेतातच लवकर फुलून येईल आणि आपल्याला शेंगा मिळतात. तर ही एक आहे, ही एक आहे. घरापासला तेवढा अडचण होत होती, लोकाला अडचण झाली नाही पाहिजे आपल्यामुळं, आणि कुणाला त्रास नाही द्यायचा आणि कुणाचे शिवासराफ खायचं नाहीत. कसं आहे, कुणालाच त्रास झाला नाही पाहिजे, गरीब असू द्या श्रीमंत असू द्या. गरीबाचा पण आत्माले दुखतो, गरीबाला कधी त्रास द्यायचा नसतो, गरीबाचं कधी पैसे घ्यायचं नसतं. गरीबाला कधी जर एखादा कष्टाचं पैसे त्याचं राहिलेलं असलं तर त्याला पहिलं आपलं पैसे देऊन घरातनं हसत खेळत जाऊ द्यायचं गरीबाला. जर गरीब एखादा कामगार आला ना तर त्याचे पैसे कधी आपण ठेवून घ्यायचं नाही आणि त्याला सारखं फेऱ्या घालायला लावायचं नाही. आज ये उद्या ये, आज पगार झाला नाही असून सुद्धा आपण एखाद्याला गरीबाला लय म्हणजे त्रास देतो पैशाच्या निमित्तानं. आणि कामावर आलं तर आपण एक कपभर चहा देत नाही, या एक कप मग काय आपलं चहा नसलं दूध नसलं आपण लिंबू शरबत द्यायचा. आणि पाणी तर आपण ठेवतोच, पाणी आपल्याला ठेवायच पाहिजे असतं आणि ठेवलंच पाहिजे. आपल्याला ताण लागत नाही तसं त्यांना पण लागत असते. आपल्याला कसा त्रास होत असतो काम झालं लोड म्हणजे, तसं त्यांना पण होत असतं. त्यांना मजबुरी असते आपल्यात कामाला येतात, आपल्याला मजबुरी असते आपण दुसऱ्याच्या कामाला जातो. हे लक्षात ठेवायचं. आपण काय अंबानी पण असलं तर अंबानी पण बसत नाही, किती कष्ट करत असतात ती लोकं पण. त्यामुळं आज अंबानी असतात पण ती उतुमातू करत नाहीत आपल्यासारखं. आपण कसं आहे, 2 रुपये आलं की आपण लई उड्या मारायला लागतो, लई पैशाचा माज करायला लागतो, लई पार्ट्या, लई मस्ती, लई कपडे लत्ता दागिने घ्यायचं आणि आपल्या शेजाऱ्यांना जळवायचं, कुठं पाहुण्यांना जळवायचं, कुठं बहीण भावांना म्हणजे त्यांचा आत्मा दुखवायचा. तर असं ह्याला पैसा म्हणजे ह्याला श्रीमंती म्हणत नाही, ते ह्याला पैशाचा माज म्हणतात. तर असं नाही करायचं. शेजारी असू द्या, नाही तर एखादा गरीब मजदूर असू द्या, नाही तर गरीबले आजूबाजूला राहणारी शेजारी असू द्या, त्यांना पण त्रास द्यायचा नसतो श्रीमंत लोकांनी. तसं असतं, श्रीमंत असलं आणि गरीब बाजूला असलं तर त्याला पण त्रास झाला नाही पाहिजे श्रीमंताचा. आणि गरीब तर विचार ते मजबूर असते, ती कसं तरी जगत असते, काम करून खात असते. त्याच्या घराला तरक्की नाही म्हणजे त्याची घराची परिस्थिती नाही सुधारली तरी त्याला रोज जाऊन संध्याकाळची भाकरी कशी मिळेल, उद्या सकाळची जुळणी कशी होईल, ह्या त्या चिंतेत ती कामाला जात असतं आणि परिस्थिती आपल्या मात करत जगत असतं. तर गरीबाला कधी त्रास द्यायचा नसतो, गरीबाचं कधी पैसे थटवायचं नसतं कामाचं, या गरीबाला कधीच तुच्छ लेखायचं नाही. आपल्याला काही नाही होत असलं ना तर आपण शांत राहणे, पण कुणाला त्रास द्यायचा आपल्याला हक्क नाही आहे. असं राहायचं असतं. माणूस जन्म मिळाला आहे आपल्याला ना, तर त्या जन्माचा उपयोग झाला पाहिजे. आपल्या धर्तीवर येऊन आपण काय केलं, जन्मात येऊन आपल्याला देवानं जे जन्म दिलाय चांगला मनुष्य जन्म, तर त्याचा उपयोग कसा झाला पाहिजे. कोणावर कपटी वासना करायची नाही, कोणावर जळायचं नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही, कोणाचं हिसकावून घ्यायचं नाही, कोणाची प्रॉपर्टी हिसकावून घ्यायची नाही, कोणाचा हिस्सा घ्यायचा नाही, कोणाचं घर हिसकावून घ्यायचं नाही. या एखादी गरीब असलं बहीण भाऊ, तर गरीब भाव असला तर बहिणीनं मागायचं नाही, गरीब बहीण असली तर भावानं थोडी मदत करायची, गरीब भाव असला तर बहिणीनं मदत करायची. असं एकमेकाला सहारा द्यायचा आणि जगायचं. कसं असतं, आता आपल्या आईवडिला असल्यावर आपण कसं प्रॉपर्टीचा हिस्सा मागायला जातो बहीण म्हणून,
भावाला, तसं भाऊ पण गरीब असला तर त्याला पण बहिणीनं थोडंसं हातभार लावला तर काही बिघडत नाही. तिला मंदिरात जायला लागणार नाही, दानधर्म करायला लागणार, दुसरीकडं करायला लागणार नाही. म्हणजे कसं आपण जी गरीब भाऊ बहीण असू द्या, गरीब एखादा पाहुणा असू द्या, आपण गरीब पाहुण्यांना पण आपण लग्नात काय करतोय, डब्बं घेऊन जा, भांडी घेऊन जा. ती न करता त्याला एक 4-500 असू द्या, नाहीतर मग आपल्या संग जी काय होईल ती, पान नाही पानाचं देठ, पाकिटच करायचं. काय करायचं तर त्या गरीबाला कसं तरी 10,000 मिळवून, म्हणजे 10,000ची जुळणी करून घराची पूजा करायची असते, या मुलांचं लग्न करायचं असतं, या मुलीचं लग्न करायचं असतं. तर त्या ह्याच्यात काय तुम्हाला सांगते, तर त्या ह्याच्यात काय कसं करायचं, तर आपण अशी मदत करायची. कशी तर पाकिट देऊन, ना की भांडी देऊन. भांडी कशी, गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, सगळीकडे असते, सगळ्यांच्यात असतात भांडी. तर तसं न करताना पाकिटाची मदत करायची. मी अशीच करते. मला कसं आहे, भांड्यापेक्षा आणि गिफ्टपेक्षा आणि कुठली तर वस्तूपेक्षा ना मला पाकिट देऊ वाटतं. का तर एखाद्याला कामाला येते. पैसे कुणाला कामाला येत नाही असं होईल का? गरीब असो श्रीमंत असो, सगळ्याला पैशाची गरज असते. तर आपल्या संग जी काय होईल ती, आपण आता मी मोठीपणा नाही सांगत की मी पैसे देते म्हणून, पण मला असं आवडतं करायला. मी पाकिट करते आणि जे काय होईल ते आपलं पान नाही पानाचा देठ द्यायचा, आपलं मान सन्माननं त्यांना त्यांच्या हातात द्यायचा आणि आपलं काय असेल ते त्यांची भाजी वगैरे खाऊन आपल्या घरी यायचं. नावं ठेवायचं नाही, चांगलं झालं म्हणायचं. कौतुक केल्यानं कधी कमी पडत नसतं, कौतुक करावं उलटं, एकमेकाचं कौतुक केलं पाहिजे. आता जसं तुम्ही आम्हाला छान छान कमेंट करता, तर तसंच मी पण, माझं पण तसं आहे. मी कधीच कोणाला कौतुक करायला मागं पडत नाही. आणि जर चुकलं असलं ना तर मी सांगते पण की नाही, हे चुकलं आहे, हे चुकू द्यायचं नाही, असं सांगते पण. म्हणजे त्यांचं नुकसान पण झालं नाही पाहिजे, ह्या हेतून मी म्हणत असते. म्हणजे त्यांचं चुकलं ना तर मी त्यांचं नुकसान नाही हो म्हणून मी म्हणत असते. तर मला म्हणतात पोरं कधी कधी की मम्मी, मला काय म्हणतात पोरं, मम्मी अगं सगळी काय तुझं ऐकतेलीच का, कशाला सांगत बसते. पण नाही, मला आवडतं सांगायला. मग पाहुणे असू द्या, चुलत बहिणी असू द्या, तिकडे गेलं तरी त्यांच्या घरात काय जर कुठं आयडिया दिसला ना, मला आयडिया आला ना, अगं नळ असा लावायचा, असा लावायचा, अगं इथं सारवून काढायचं, इथं चुलीचा एरिया करायचा, इथं ह्याचा एरिया करायचा, इथं असं करायचं, इथं अशी वलन बांधायची, असं मी आयडिया देऊन येते. मग पोरं काय म्हणतात, तुला ना गेलं ना तुला बस वाटत नाही, काय ना काय तू सांगतच असते, नाही ऐकू दे म्हणलं. पण आपण चांगली गोष्ट करतोय ना, ही आपल्या मनाला समाधान वाटलं पाहिजे. म्हणजे गेलं आहे आणि कुठं गेलं आहे आणि भिवून आले, अरे काय म्हणताल मला ना, काय म्हणताल मला, चुगल्या करून आले मी, मला नावं तर नाही ठेवणार ते ना, माझं कोण नाव तर सांगणार नाहीत ना. हे आपल्याला भीती नसते. आपल्याला जे आपण एकमेकाचं कौतुक करतो, चांगल्या गोष्टी सांगतो, तर आपल्याला भीती नसते कुठल्या गोष्टीची. का तर आपण कधी चुकीचं केलेलंच नसतं आणि करणार पण नाही कधी. मी तर करणार नाही, मरूच तर. मला जी काय होईल ती कष्टातच मरणार, मी कष्ट करूनच मरणार. कष्ट केल्यानं मला ना चांगली झोप येते, टेन्शन येत नाही. कोणाच्या चुगल्या लावायचं, कोणाची भांडणं लावायचं, कोणाचं ह्याचं त्याला त्याचं याला करण्यापेक्षा का नाही आपल्या कामात राहायचं. जर आपल्याला काय माणूस म्हणून जर बोलायचं असलं तर एकमेकाला चांगला सल्ला द्यायचा. मग ती बचतीचा असो, या पोरांच्या शाळेचा असो, या आपल्या संसारात काही कुठं कमी पडत आहे, कुठं चांगलं करायचं आहे, त्या गोष्टी असू द्या. मग ते परका असू द्या नाही तर आपलं असू द्या. तर असं माझं काम चालू असतं. म्हणजे कसं चांगलं सांगायचं. तर मला म्हणतात तसं पोरं, पण मी म्हणते जाऊ द्या, पोरं अजून अल्लड आहेत, पोरांना काय कळत नाही. पण आपण चांगलं असलं ना तर आपल्या पोरांना अडचणी येत नाही. पोरं पण आपली चांगलं शिकतात आपल्यामुळं. आणि आपण चुगल्या लावायला शिकलो, भांडणं करायला म्हणजे लावायला शिकलो, हे एखाद्या संग भांडणं केली, बाई म्हणून या मुलगी म्हणून, मुलं पण असते ते, मुलं बाहेर जाते ते, मग आगाऊपणा शिकते ते. तर मुलांनी पण तसं करायचं नाही. एक दोस्त म्हणून चांगला सल्ला द्यायचा, एक मित्र म्हणून चांगला सल्ला द्यायचा, एक समजा चुलता असला तर चुलत्यानं पण एखाद्या पुतण्याला चांगला सल्ला द्यायचा, एखादी मावशी असली तर मावशीनं पण आपल्या बहिणीच्या मुलींना चांगला सल्ला द्यायचा, एक ननंदीर असला तर एका भाऊजानं पण चांगला सल्ला द्यायचा नंदला दिराला. नाही ऐकलं तर मग त्यांना तुमच्या घरात खुश राहा, आपल्या घरात आपण खुश राहायचं, एवढंच करायचं आहे. काय करायचं आहे. तर अशा गोष्टी ना मला आवडतात सांगायला आणि मी करत राहणार कायम. तर चला आता तिकडचं पुढचं का नाही नंतर दाखवते तुम्हाला. मला 2 गोष्टी बोलायच्या आता तुमच्या संग आणि आज काय काय केलं ते तुम्हाला थोड्याशी मी सांगते. हे गेल्या वर्षी लावलेलं आहे, ह्याला आता फुलं यायला लागले तेव्हा. आणि ते पण गेल्या वर्षी बी टाकलं होतं मी आपल्या ग्रोबॅगमध्ये, तर तिथे एवढं उंची झालं आहे टेरेसवर, त्याला पण फुलं लागायला लागले. आता दोन्हीला शेंगा लागतेल्या
आणि आल्यानंतर काढल्या ना तर तुम्हाला बघायला मिळतील नक्की. आणि मला कमेंट केली ती एक जणांनी मला कमेंट केली ती की शेवग्याचं आपल्या ह्या शेवग्या झाड तोडलं होतं ना आम्ही घरातलं, तर बिया मिळतील का आणि कुरिअर चार्ज देते असं सांगितलं होतं त्यांनी मला. काय असेल ते द्यायला येईल, तुम्ही मला बिया द्या. पण कसं होते तिथल्या तिथं आपल्या आसपास जर शेवग्याची झाडं असली ना तर तिथनं शेवग्याची शेंग एखादी पडलेली असते ना ती लावता येते आपल्याला. आणि फुकट नसले तर एखाद्या संग मागून आणायची, फुकट मिळते, त्याला काय नाही पैसे द्यायला लागत नाही. आणि कुरिअर चार्ज उलटं महाग पडेल, त्यापेक्षा आपल्याला आपल्या आसपासच शेजापाजारीच कुठं ना कुठं मिळणार. जर तिथं तुमच्या आसपास नसलं ना तर आपण बियाच्या दुकानात गेलं की नाही आसपासच आपल्या, तर तिथं पण शेवग्याची बिया मिळतात. ती किती 10-5 रुपयालाच मिळून जातील तुम्हाला. एवढं कुरिअर करण्यापेक्षा ना कुरिअर महाग पडते आणि कुठं आहे ते पण आम्हाला माहीत नाही ना. आणि ती कसं आहे कुरिअरला एवढं पैसे द्यायचं आणि ते आम्ही पैसे घ्यायचं ते चांगलं वाटत नाही, मला तर आवडत नाही तसं. जर जवळ असता तर मी तुम्हाला देऊन आली असती जाऊन असं आहे. पण ती कसं आणि मला कामातनं टाईम पण मिळत नाही तेवढा. मग मी काय म्हणलं आपल्या आसपास जर असलं ना तर आपण आसपासलाच आपलं जाऊन ओळखीनं शेवग्याच्या शेंगा विचारून घ्यायच्या. मी असेच करत आले. आता आमच्या आईनं काय केलं तर माझ्याकडे आई आली ना तर आमच्या शेतातल्या जी शेवग्याच्या शेंगाची झाडं होती ना त्या शेवग्याच्या शेंगा वाळल्या आणल्या होत्या माझ्या दारात लावायसाठी. मग त्याच शेंगा आईनं आमच्या त्या आईच्या हाताचंच झाड आहे ती आमच्या, आणि ते तोडलं ना मी तर ती लोकांच्या लई पाला पाचोळा पडत होता म्हणून तोडलं होतं. तर असं तुम्हाला झाड लावायचं असलं आपल्या आसपासच बघायचं. आणि कुंडीत लावलं ना तरी बघा ही कुंडीत आलं झाड किती मोठं आले बघा, 10 फुटाचं झाड आलं आहे. पण मी काय लावलं इथं टेरेसवर लई मोठं होणार आणि तिथं जागा पुरणार नाही आणि वजन होईल टेरेसवर. तर आपल्याला शेत आहे तर शेतात लावूया म्हणलं. शेतातनं आपण रोज येतेच, कधी शेंगा आल्या तर काढून नेता येते आता. तर त्यासाठी आम्ही इथं लावलं. आणि तिथं आपली फुलाची झाडं, वांग्याची, आपलं कोथिंबीर, मिरची, टमाटर तेवढंच लावते मी. मला ते म्हणजे एक कंटाळा आला ना मी वर जाऊन निवांत आराम करते टेरेसवर. शेतात गेलं ना तर तिथं टेरेसवर जायचं, सकाळी उठलं की टेरेसवर जायचं. असं माझ्या फेऱ्या असतात टेरेसवर झाडांसाठी खास. झाडं म्हणजे माझ्यासाठी दुनियाची दौलत आहे हे असं आहे बघा. पण आपल्या झाडांना मिळवायचं आहे, झाडांना आपल्याला जागा मिळवायची आहे तर आपल्याला काटकसर करायला लागणार. आणि काटकसर करून आपल्याला थोडीशी जागा घ्यायची, मग तिथं एक झोपडी असू दे आपली, ती झोपडी बांधायची आणि आपल्या आनंदात आपल्या जागेत राहायचं. तर त्यासाठी काटकसर करायला लागणार, तर असंही स्वर्ग मिळतं आहे. तर तुम्हाला सांगते मी सांगितलं का नाही, मी लाईट एक्स्ट्रा जादा इकडं तिकडं चालू असल्या तर मी ओरडते त्यांना पोरांना. माझं कसं असतं तुम्हाला सांगते, लाईट जर एक्स्ट्रा एखाद्या रूममध्ये राहिली ना चालू तर मी ओरडते. रूममध्ये असू द्या या पोर्चमध्ये, आता डांबाची थेट लाईट ना आमच्या पोर्चमध्ये पडत्या तर एकदम आपल्या पोर्चमध्ये लाईट लावल्यासारखाच उजेड पडतोय. आणि मग आम्ही जेवताना फक्त पोर्चमध्ये लाईट लावतो, अशी मग बंद करतो का. तर मग आहे जर लाईटचा उजेड आहे तर मग कशाला बिनकामाचं बिजली जाळायची ना. बिजलीची बचत केली तर आपल्याला बिजली पण व्यवस्थित आपल्याला येणार, बिजली कटोती करणार नाहीत. आपण आता उन्हाळ्यात बघतो का नाही काय म्हणतात त्याला वीज काय म्हणतात त्याला, हां मराठीत काय म्हणतात ते बिजलीची बचतला बिजली बचत, लाईट बिल वाचणे, वीज बचत. हां तर असं करायला आपण उन्हाळ्यासाठी आपण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात कसं दिवसभर लाईट जाते मग आपल्याला किती त्रास होतो. तर मग लाईट असली तर थोडीशी बचत करायची, आपलं बिल पण वाचतंय, बिल पण कमी येते आणि आपल्याला सुख पण मिळतं त्यात की चला बिल कमी आले ह्या महिन्यात. तर अशा सगळ्या गोष्टींना मी बचत करत राहते आणि आपल्या परिस्थितीला सुधारायसाठी प्रयत्न चालू असतो माझा. काय केलं तर काय होईल, काय केलं तर काय होईल, आणि तुम्हाला पण सांगत असते की कसं करायचं काय नाही करायचं. तर चला आता पुढचा भाग आहे ना मी तुम्हाला नंतर दाखवते.